सांगितलं तेवढं आणलंय ना पिशवीत, आणलं. कपडे बिपडे सगळं. मग आता जेवण ती सगळं मी आणून देईन. हा काय लागन ती मला सांगायचं, तू खाली यायचं नाही. कधी येते ही? महेश हा कुठं? तुझीच वाट बघत होतो मी, इकडे तिकडे पाहत होतो तू कधी येते कधी येते. एवढा अरे. टाइम काऊन लागलं तुला? मी तिथं थांबलो होतो, मग बोर व्हायला लागलं, मग म्हणलं थोडं पुढे जाऊन चला. अरे काय झालं, कॉलेज सुटलं आणि मी डायरेक्ट घरी गेले. उगाच कोणाला डाऊट नको यायला, आपण रोज रोज भेटतोय कॉलेज सुटल्यावर. कॉलेजचा टाइम माहितीये घरच्यांना, तुला माहिती ना. तू ड्रेस छान घातला पण. हा इथं आहे ना, इथं बघतील लोक गावातले. हा हा आपण कुठे बाजूला जाऊन बसायचं का? हा हा चल, थोडस जरा आहे ना आड साईडला जाऊ. हा 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 चल. बस इथं इथं बस, इथं इथं कोण कोणी नाही बघणार. बघणार नाही ना. कोण नाही बघणार. बस. मी काय म्हणतो, हम्म. कसं वाटते वातावरण आजचं थंडगार? मस्त रोमॅन्टिक क्लायमेट आहे. लई. तर बघ माझं असं म्हणणं आहे आता हा की आपण कुठं काही हॉटेल मध्ये जेवण करायला जायचं का? हॉटेलमध्ये हा नको नको, का? हॉटेलमध्ये नको. अरे कोणी बघितलं ना तर खूप भीती वाटते. बघू दे की, आपण जेवायला गेलो असं सांगायचं, एवढं नाही घाबरायचं. हा? अरे पण कोणी जर घरच्यांना सांगितलं ना किती प्रॉब्लेम होईल माहितीये ना. जाऊ दे, आपण काय करू, एकदा असं ना आपली ट्रिप आहे म्हणून ना फिरायला जाऊ असं बाहेर. हा. इथल्या इथं नको जायला चालेल, कुठे. हा. महेश मी काय म्हणते, बोल ना. आपण लग्न कधी करायचं? मला तर घाई आहे मस्त, पण मग तू तुझं सांग, तुझ्या घरचे हा म्हणतील का? तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तुला माहिती आहेत ना माझे बाबा कसे आहेत. मी काय म्हणतो, तू तुझ्या घरी सांग ना. हा हा थोडीशी मी माझ्या हिंट घरी, द्यायची. हा मी माझ्या घरी सांगते आणि मार खाते. कसं म्हणायचं माहितीये का? म्हणायचं पप्पा मम्मी तुम्हाला तो महेश कसा वाटतो असं. असं विचारते, पप्पा मम्मी तो महेश कसा वाटतो, आणि मग ते मला बांधून ठेवतील. असं पण आहे का काही? मग मग हे आता- बघ हा. मी काय म्हणते, आपण आहे ना पहिलं कॉलेज कम्प्लीट करू, कुठेतरी जॉबला लागू. म्हणजे ना मग मला म्हणजे त्यांना असं सांगता येईल की तू जॉबला आहे, चांगलं कमवतोय. पण माझं अजून कॉलेजच चालू आहे ना. अरे मग आणि तुझं पण तर कॉलेजच चालू आहे. बरं जाऊ दे कॉलेज कम्प्लीट होऊ दे, मग आपण लग्न करू. हा पण चालेल. तू थांबशील ना नक्की माझ्यासाठी? मी कुठे पळून जाणार आहे? मला सोडून नाही जाणार ना? अजिबात नाही. मला जर तुला सोडून जायचंच असतं तर प्रेम केलंच कशाला असतं मी तुझ्यासोबत. बाकी मला एक सांग ना, तुला खायला काय आवडतं? मला खायला खूप काही आवडतं, फक्त गोड नाही आवडत. पाणीपुरी, पावभाजी. हा बघ, मी तुला आहे ना लय दिवसापासून बोलतोय की माझ्या घरी चल, पण तू काही येत नाही का म्हणून? हा हे बघ, आता आहे ना आपलं लग्न झाल्यावरच मी तुझ्या घरी येणार. हा का? हा, त्या आधी नाही येणार. डायरेक्ट सून बनून येशील आहे ना? मग चालतंय की. ते तुला माहितीये ना कसं असतं, असं पिक्चर मध्ये असं मस्त पैकी आहे ना हे काय म्हणतात त्याला, पहिलं पाऊल ठेवायचं. माहितीये ना? हा, तसं आपण मस्त पैकी ना आपण शूट करू सगळं ते असं. हा ना, मस्त मोठा चांगला व्हिडिओग्राफर बघन, त्याला म्हणून एकदम प्रॉपरली शूट करा. आणि मग ते असं माप ठेवायचं, ते मी ओलांडणार कुंकवाचं पाणी, मग मी अशी पावलं छापणार, तुझ्या घरात येणार. एकदम धूमधडाक्यात लग्न करू आपण. फक्त घरचे हा म्हणले पाहिजे बास, तेवढे एक टेन्शन गेलं ना मग काहीच विषय नाही. चालेल. बरं ऐक ना, चल ना, नाव काढलंच आहे तर पाणीपुरी खाऊ घाल मला. खायची? चल. दे हात. चल इकडे चले. बायको आहे ना, काय करीन हिचा पत्याच नाही. जाड कुंकड मांडीतील लय जाड असं ना, काय करावं हिला? कोणची झाडं आणि ना कोणची नाही, तिचा पत्याच नाही. लय अवघड आहे. अरे बायको, काय करीत असते घरात कोणाला माहिती बा? होय, मला एक सांग,
तुझ्या बापाची तिथं सगळी गुलाबाची झाडं होती का रे? आणि मग येतं बी तीच चालू केलं काय? मग अरे तू कसली असली? कसली म्हणजे तुला झाड सोडून दुसरा काय उद्योग येतोच का नाही? किती भारी दिसतात ते झाड, किती छान दिसतात बघा बरं. नाही तसं बी आहे बर का. तू तरी काय कमी दिसते का? हा ना. लगेच ना लाडाला येत जाऊ कौतुक केलं की. काय बी. मी कुठं तू कुठं हा ना. कसं आहे माझ्या रोबाब कसा आहे? कसं आहे माझ्या कपड्यावर नको जात जाऊ. नमस्कार राजा भाऊ. राम 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 राम. लय निवांत बसले नवरा बाई. मग आता चाललो होत जरा घरचं. ही बघा ना कसं आहे झाड आहे बिड. हा लय भारी सजावलंय. लय बायकोल ना दे माझ्या झाडाचा. अहो झाड दारात असलं किती भारी वाटतं बघा बरं. हा या माणसाला झाड तीच चाललं होतं म्हणलं झाड एवढी भारी दिसतात ना त्याच्यापेक्षा तू सुद्धा लयच भारी दिसते. झाडाकडे लय लक्ष जात पण पोरीकडे आहे का लक्ष? आता काय झालं? काय झालं कॉलेजला जाते हा पण तिथे आता शिक्षण बी जवळ संपल्यासारखंच आहे. संपल्यासारखंच आहे ना. हा दुसरं शिक्षण चालू आहे. होय, काय नवीन नवीन हे केलं काय चालू काय? नाही बाय मला नाही सांगितलं कसला क्लास बिलास लावला काय तसं. मग लावला असेल आता यांना माहिती असेल क्लास. झाडाखाली बसले होते. काय? हा लग्न करायचं चांगल्या गप्पा चालल्या होत्या. गळ्यात हात घालते. कुठं ती? पाणीपुरी खायला जायची. पण कुठं? शाळेत कुठं जाती? अहो ती शाळेला नाही कॉलेजला जाती. काय झाडाखाली म्हणता काय? शाळा कॉलेज नाही झाडाखाली सांगतोय मी. काय? महेश नाही का त्यो वरलेवाडीचा हा. त्या संघ बसलेली होती. हा आणि लग्न विग्न करायचं म्हणली. तुमची पोरगी. हा अहो तुम्ही दुसरंच कुणाच तरी बघितली असन. ए, जरा लाज दुसरं म्हणजे काय ती बारीक पोरग आहे का? लाज वाटाय पाहिजे तुला दुसरे बघाय म्हणाय. तर मला कुठं लाज नाही वाटत? नाही, तुला कळत नाही का? काही गोष्टी समजत नाही तुला. तुझं काम आहे ती पोरगी दाखवणं. मी तिच्या मागे जाते का कॉलेजला? तुमचं काम आहे तिच्याकडे मागे जाऊन बघायचं सोडायला जायचं. अरे घरचं बघू का ते पोरी मागे हिंडू? मग मी ढोकाय तुमच्या पोरी माग. अरे पण लक्ष देणं तुझं काम आहे. काय असतं आईचं लक्ष पोरीव पाहिजे. पण आई घरातलं बघन का दारातलं बघन? आईला कळतं बरोबर पोरीची हालचाल काय चालली काय नाही म्हणा. घरातलं बघू का दारातलं बघू पण नाही सारं बघायचं काम आहे आईचं. माझी पोरगी नाही तशी. आणि मरून मला म्हणता वळखती का नाही म्हणजे मला काय ओळखत म्हणली नाही का तुमची माझी पोरगी? पोरगी नाही तशी. अरे तशी नाही म्हणजे कशी आहे? हे काय खोटं बोलत आहेत काय? डोळ्यांनी बघितलंय डोळ्यांनी कानाने ऐकलंय ध्यान देऊन ते बी. अरे लाड कमी कर. तो मय आहे ना तिला म्हणत होता माझ्या घरी का येते तर ते म्हणे लग्न झालं रे बर का. पण राजा भाऊ हा. त्या पोराच्या घरी आहे ना चांगलं आहे बर का. ते आज सुद्धा जाऊ दे तिकडे पण आता लग्न नाही करायचं तिचं मला. पळून जायचं म्हणत होते पोरीवर लक्ष ठेवा आल्यावर माय सांगायचं काम आहे बघा तुम्ही आता. माझं तुला नीट सांगतोय बरं का मी. अहो आता मी येऊ दे तर तिला घरी येऊन दे. मी घरात कोण? ही पोर आता घरी जर आली ना परत गावात नाही कुठंच नाही. चालतंय. बरं नाही ती येऊ दे फक्त. अहो पण आले हो ना, बोलते ना. आले. कुठे गेलती रे तू? इकडे काय? कुठे गेलती तू? मैत्रिणीच्या घरी पप्पा. तो म्हणलं तुझ्या बापाला तू कॉलेजला गेली. कुठे गेलती? कॉलेजला कुठे म्हणली तू मैत्रिणीच्या घरी मग का मित्राच्या घरी? मित्र तू काय म्हणली पोरगी कॉलेजला गेली? हा कुठे गेलती तू? अहो पप्पा नक्की मैत्रिणीची गेलती का? हा? कुठे गेलती? सगळं सगळं कळालंय. तुला बार खायची का? पण सांगा ना चुकलं असलं काही तर. मैत्रिणीच्या घरी गेलती वय बावळा का? झाडाखाली कोण बसलं होतं? हा कॉलेजला गेलती का झाडाखाली बसायला गेलती? कॉलेजला. कोण पोरग होतं म्हणली ती? काय नाव महेश नाव आहे का त्याचं? हा तुला वाटतं का मांजर दूध पिती डोळं झाकून पिती तिला वाटतं कोणी बघत नाही पण तिला सगळ्यांनी पाहिलेलं असते. बावळ समजे माझ्या अवतारावर जाते का तू? हा नाही लग्न करायची? करायचंय. आता मी थोडी ना म्हणते. मग असं गावात बसून आणि सगळ्या दुनियाला माहिती झालं मग सांगायचं काय? इथून पुढे तुला एक सांगतोस कॉलेज बिलीज सगळं बंद. नको. घराच्या बाहेर जायचं नाही नाही तर माझ्या इतकं वाईट कोण नसेल. अहो पप्पा नको. तुला सांग पप्पा ऐका ना. बंद म्हणजे बंद. पप्पा माझं थोडंसच राहिलंय कॉलेज कम्प्लीट होऊ द्या ना. जमणार नाही. चल बघा निघ. मी कोणते काय मी सांगते ना तिला. बोलती बंद झाली काय तुही? नाही. जर हीच घराच्या बाहेर जर गेली तर तू येईन मी. तू माझ्या अवतारावर नको जावा. तुम्हाला अजून मी रंग दाखवलेला माणूस नाही. नाही जाऊन दे. नाही तर मी एका घरात ठेवणार नाही. चल निघ. पांघरून टाकायचं तर मामा करायचं
बघतो आता यांची पक्की जिरी तू ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. पोरीला आता दुसऱ्या मजल्यावर ठेवतो वर, कारण गावन शिव कस काय जाईन पुन्हा. ए दिदे दिदे ए दिदे आली का? आले सांगितलं तेवढं आणलंय ना पिशवीत, आणलं. कपडे बिपडे सगळं. मग आता जेवण ती सगळं मी आणून देईन. हा काय लागन ती मला सांगायचं. तू खाली यायचं नाही, नाही कळलं ना? हा जा वरच्या म्हटल्यावर निघ. चल चल कुठे? मी तिला सोडून येते ना वरती. सोडा कधी बारीक आहे काय? माग निघाली तिच्या वेळ ना तू सावली सुद्धा नाही पडून देणार. काय अजिबात नाही, जायचंच नाही तो तिकडे वर. आवाज काय करता? पोरगी आहे माझी. आतापर्यंत कोणाची जबाबदारी होती? माझीच होती. हा माझीच होती. आणि मग तू आता काय निघाली? सोडवायला. सोडवायला. आता आहे ना मी इथं झोपायची तर राहणार आहे. येतच. हा आणि आणि काय? मी एकटीच राहू का? स्वयंपाक झाला ना माझ्याकडे आणून द्यायचा, मी तिला वर नेऊन देईन. मी एकटीच राहू काय तिकडं मग? एकटीच काय तुला कोण खातंय काय तिकडे? मी पण येते नाही तर. तो नाही यायचं. का? तू बघ तिकडे कामाचं बघायचं. आता कवर काम करू, मी पण आले असते दारात. पुढचं रान हाणू नको, नाही. निघ. परत माग वळून बघ ती. आता आहे ना ही कुलपंती लावून घेतो, दरवाजा लावतो. कशी येईन आता खाली, आणि यायचं कारणच काय आहे? मी आहे ना इथं. तिला हे उद्योग वाढला का पुन्हा? अवघड आहे. परत खाली येणे नाही. मायाशिवाय कुलूप कोण उघडीत आहे? कुलूपाला काय झालंय लागाय? लावलं कुलूप, आता काय अडचण येत आता? होय हे पक्की जिरीत आता सोडीत नाही. जरा आराम करतो. काठी जवळ ठेवलेली बरी. कोंडून ठेवलंय मला, काहीच वाटत नाही यांना. आता मी भेटू कशी महेशला? बरं झालं मेसेज केलाय, फोन नाही केला. घरच्यांना आवाज जाईल. आवाज जर गेला परत येऊन मारतील पप्पा. त्याच्याचमुळे मेसेज केलाय. आता म्हणले तर आहे महेशला ये मला भेटायला म्हणून. आता कसं काय येईल? आता बोलवलं तर आहे त्याला 3ऱ्या मजल्याच्या टेरेसवर. काय माहिती कसं काय येईल तो. जाऊ दे, येईल कसा पण येईल. मला माहिती त्याचं माझ्यावर प्रेम आहे. येईल कसा पण भेटायला. परत ऐकलं ना आवाज मारती. इथं बाप इथं झोपलेला आहे. कसं कसं जाणार? ते जिन्याच्या दरवाजाला कुलूप आहे. पाठीमागून रस्ता आहे का? पाहतो यांच्या. बघितलं बघायला नाही पाहिजे कुणी. इकडून ते जाता येईल बरं का. ये का कलरचं काम चालू आहे का काय यांच्या इथं? ती म्हणजे 3ऱ्या मजल्यावरच्या टेरेसवरती यायचंय. चांगली मजबूत आहे तिच्यावानीच. जातो वर कुठपर्यंत. पावसाने घोळच करून टाकला. चांगला आराम करायचा होता तर इथं ओलवून बसले. चला काय असं बसून राहणार पण सुट्टी नाही देणार. हा मी काय कमी माणूस काय? झालं का? तुमच्या मनासारखं होतंय ना? काय झालं आता मनासारख्याला? नाही तेच म्हणलं, तुमच्या मनासारखं तर होतंय ना. म्हणजे अहो 4 दिवस झाले माझं लेकरू वरती आहे.
मग असू दे ना, ती काय वानात आहे काय? अहो एकुलती एक पोरगी आहे, लाज वाटू दे जरा. वनात आहे का? आता 4 दिवस घेतला ऐकून, आता नाही ऐकून घ्यायचे मी. मग आता काय करायची? अहो तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? शानी सुरती पोरगी आहे, वरती तुम्ही तिला ठेवलंय. जर काही जीवाचं बरं वाईट केलं काय करायचं? काय? काय काय करता काय? तसं खरी तसं मनात खरी. यायला काय लागतंय लेकरायच्या? मग काय करायचं? मग इथं माझ्या डोळ्यासमोर राहिली असती, तुमच्या डोळ्यासमोर राहिली असती ना, तिथं कोंडायची गरज होती का काही? अरे पण थोडी अक्कल आली पाहिजे. अहो आली ना मग 4 दिवसात. आता मग बस काय तुम्ही माय पोरगी पहिले बाहेर काढा, मला माहित नाही अजिबात. असं म्हणते? असं म्हणती काय? असं म्हणती अरे पण ती काय पेंटरचं काम चाललेलंच आहे ना. ती लोक सुद्धा तुम्हाला नाव ठेवीत असतात, पोर घरात कुंडली म्हणून. मग चल मग. चल मग काय काढा माय पोर बाहेर पटक्यान लवकर. पोर पोर डोळ्यासमोर ठेवायचं कळा ना. अरे पण कुलपाची हात होती काय एवढं तुला काय हे होतं काय देतावा? हे अवघडच आहे. अजूनही त्यांना कुलपाच्या आत ठेवायचंय. तिथं कोण खाते कुलपा थोडी त्यात काय तवा? ती काय लगेच पळून जाणार होती काय? बरं चल नको लय उरकू. 4 दिवस झाले. कधी येतो काय माहिती महेश. किती वाट बघायला लावणारे काय माहिती. करू का फोन? नको, घरी असेल तो. त्याच्या घरच्यांना कळलं तर परत वेगळा प्रॉब्लेम होईल. मेसेज करू का त्याला? हा, मेसेजच करते. काय करते का तिने? काय बघू? काय नाही. आणि इकडे काय करते तू? बेडरूम मध्ये होती का? आणि मग इकडे अजून याचं काम व्हायचंय. नाही, मी इथंच बसले होते. बरं चल खाली. खाली? नको, खाली कशाला? तर राहते ना मी इथं. ए कशाला म्हणजे? तिथं आईने माही नको नको केली कशाला? बाई जी नाही ती बापाला बोलले मी तुझ्यासाठी, आणि तू म्हणते आता खाली नको. नको, मी राहते ना मम्मी. अगं वरती राहते मी, वरतीच. नको खाली. ए नीट सांग. आता मी काय सांगू? मी मग तिथं माय रुको आणि होती काय? किती बापाचे बोलणे खाल्लेत, अशी काय करते तू? अगं नको खाली खरंच. ए नको नको राहिली. ना चल. चल घे पुढं. हा. चला पटापटा. मागं पुढं काय बघायची गरज आहे? पाय पाय उतरायचे. जणू काय वजन चालले अशी चालले. पेंटरचे आभार मानावं लागे ना, नाहीतर मला वरती आता चालू नसतं. बरं झालं. आता पाहतो ती कोणच्या रूम मध्ये नेमकं थांबलेली. तिथं कसं असं जेवण केलं असं का नाही ते पण नाही माहिती. बाप हे इथं कोणीच नाहीये. ते नेमकं थांबले कोणच्या रूम मध्ये? पलीकडच्या रूम मध्ये पाहतो. इकडे इकडे पण कोण नाहीये. अरे गेले कुठे? अजून एक रूम तिकडे पाहतो. इथं पण नाही. 4-5 रूम चेक केला, कुठेच भेटायला. नेमकं आता हे कुठं? एवढे रूम आहे यांच्या घरात, सगळीकडे थकून गेलो मी शोधून शोधून. अजून एकदा बघतो, जर टेरेसला असली तर ठीक आहे, नाही तर मग खाली जाऊन पाहावं लागेल. नाही ना, पण खाली तर कुलूप आहे. त्याचा बाप असं खाली. पाहू कुठं आता. वरती टेरेसला जातो. हा चला पटापटा जरा बाग पुढं काय बघा एवढा. हा? चला मी तुमच्या जेव्हा येतो वेळ फार. मग आता चाललोयच तर आम्ही. कुलूप लावी तुम्ही. गेला आता काय कुलूप लावायचंय पण आता कायला उघडं ठेवायचंय? हा लावा. नको ते उद्योगाच काय पडले तुला त्याच्यावर? मला वाटलं पोरगी वरती होती म्हणून लावित होते. आता गरज नाही राहिली ना वर जायची. हा का? हा मग आता जाणारच नाही का वर? बाय काम असल्यावर जाईन मी. कसं होईल तो माहित आहे बापाचं. अवघडच आहे. तू हे काय तोंड पडलंय असं? तुला इच्छाची वरती जाऊन खायची? गप्प ना, कशाला ताप येते बाप? आवरा ना. आवरण म्हणजे काय लावू दे ना तास जरा. भरतं नुसतं कुलूप लावायचं. काय एवढी गडबड आहे काय? आम्हाला काय नाही थांबून धरलंय करण. आणि आता आहे ना चावी माझ्याकडे राहील. तुमच्याकडे राहून द्या. हा, हा. आमचं काय खोळामलं नाही वर जाया. चला मग घरी. माझ्याकडे द्या तुला तुला काय करायचं चावीचं? ना, कधी कधी वर जायला. तुला सांगू का, तू आईने झक मारली वरून खाली आणायला लावलंय. आणि आता आहे ना मी आता पोर्च मध्ये बास टाकून तिथं झोपणार. हा? हा इकडे बाहेर बाहेर जायचं नाही कुठं. तुला वाटलं असं वरून आले म्हणजे मी जाईन कुंकड बी. ही नाही चालणार मला. ए बाई चल. कळालं का तुला? हा कळालं ना. हा मग चल. जाऊ द्या ना आता. हा चल. बाज आता बाज तर आहे आपली. आता इथं बास टाकून याच्यावर झोपायचं. आणि आता काय करायचं? बाहेरून
दरवाजा लावून घ्यायचा आणि करायचं याच्यावर. ती कसं आहे, लय दुर्लक्ष करून उपयोग नाही. लय पेंटर लोक बी 2-4 दिवस झालं ही गावाला गेले कुठं म्हणले मुंबईला जायचे. पहिले पण ती शिडी बी जाती, थेंब येतात, ती काढली पाहिजे. चला ही शिडी तर काढणं गरजेचंच आहे. मोकार थेंबात आईला पण ही एकट्याला कशी झोपायची बाई. हाय गडी का आम्हाला त्याला. ए अरे म्हणा, ए इधर आ. अरे ये गिला हो रहा है, पेंटर नहीं आया. हाँ ये निकलना पड़ेगा ना. जरा धर. ही लय मोठी बनवली बाबा. धीरे से आ, धीरे जरा. अरे इधर नहीं ये गिला हो जाएगा, गोडाउन में लेके जाएगा. चल. मेसेज महेश. अयो वर आलाय हा. काय करू, वर तर मला जाता येणार नाही. पप्पांनी कुलूप लावलंय, ह्याला सांगितलं पाहिजे. नाही, लांब जाऊन फोन करावा लागणार आहे. हॅलो. हॅलो. हा अगं कुठे आहे तुम्ही? अख्खं बघितलं. अरे कुठे हे काय बाय थकून कुठे गेलो. तुमचे किती रूम आहेत? कोणत्या रूम मध्ये तू? अरे ते रूमचं जाऊ दे, जरा बोलू दे मला. तू वर आला कसा काय पण? हा इथं कुलूप लावलेलं आहे. ए बाई इकडे, मी इकडं बाय. हा 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 दिसला. हळू 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 बोल. अरे पण मला एक सांग, तू वरती गेलाच कसं काय? बाहेरून कुलूप लावलेलं आहे पप्पांनी जिन्याला. तर मी कसं बस वरती आलो, ते तुझ्या बापाने नाही का कुलूप लावलं होतं. मग ते मी आलो इकडं पेंटरने शिडी लावलेली होती. मग ते मी तिकडे वरती आलो. तू कायला खाली गेली? अरे काय सांगू तुला आता, माझ्या आई वडिलांनी मला खाली आणलंय. आईने आग्रह केला होता पप्पांना, त्याच्यामुळे आणलं मला खाली त्यांनी. बरं ऐक ना, पण मी काय म्हणते, अरे पप्पांनी तिथं लावलंय कुलूप, हा आणि इथं शिडी. अरे देवा, अरे शिडी सुद्धा उचलली पप्पांनी. हा अगं मग मी तेच म्हणतोय ना तुला, इथं शिडी होती ती गेली कुठं? तेच सांगते, शिडी पप्पांनी उचलली वाटतं. आणि तुला सांगू का, त्या कुलपाच्या चाव्या सुद्धा माझ्या जवळ नाहीये, त्या सुद्धा पप्पांजवळच आहे. तू खाली येशील कसं काय? अयो मग आता काय करतो? मलाच काहीतरी डोकं लावायला लागणार आहे. पाय ना मग लवकर, मी खाली कसं येणार मला सांग आता लवकर. तू थांब तिथंच वरती, काहीच करू नको. मी करते सगळं जे काही करायचंय ते. थांब आता. मी एक काम करतो, इथून उडी मारतो. ए नको नको नको. अरे वेड लागलं का तुला? काय मरायचंय का काय तुला वरून खाली पडून? हा अरे तू जर मेला ना तर माझ्यावर येईल सगळं, सगळ्यांना कळल. हे बघ मी काय म्हणते, आता आहे ना आपल्याकडे काही दुसरं ऑप्शन नाहीये. मला आहे ना पप्पांना सांगावंच लागणार आहे. जे काही होईल ते होईल. आता सांगून टाकते पप्पांना तू आलाय म्हणून. अगं नको मला हाणतीन, नको. अरे मार खाल्लेला परवडला मरण्यापेक्षा. थांब जरा, तू काहीच बोलू नको, तिथंच थांब. करते मी काय करायचं ते. ठेव फोन. बस पप्पा, ओ पप्पा, काय रे, उठा ना. मी काय झालं? अहो ती इकडं घराच्या मागं आपल्या शिडी होती, ती का काढली तुम्ही? अरे ती शिडी होय. हा अरे ती भिजत होती, ती कामावर लोक येणार म्हणलं काय भिजून द्यायची मोकर. बरं तुला माहिती आहे ती किती मागाची शिडी? म्हणून लगेच काढून टाकली का तुम्ही? अरे पण तुला करायचीच काय त्या शिडीचं? काय तिकडे माती ती शिडी? काय उगा माय झोप मोडीली मोकर तो मधीच. काय सांगू काय करायचंय? काय पप्पा ऐका ना, तुम्हाला एक सांगते, हा. पण मारणार नाही ना तुम्ही मला? असं काय सांगायचं? हे बघा, मी आता तुम्हाला जे सांगते त्याच्यावरनं तुम्ही हा ना मारा, नाही तर काही पण करा. झालंय काय माहितीये का? काय? तो महेश आहे ना, महेश, हा तो आणि त्याचं काय आता? तो वरती अडकलाय टेरेसवर. पुढे वर? हा आणि तो वर कुठून गेलाय? शिडीवरून. अहो पप्पा, तुम्हाला खरं सांगू का, मी माझं आणि त्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पप्पा. ए बायको इकडे रे.
कशाला बोलवताय, मी तुम्हाला सांगते ना सगळं. ऐकू दे ना तिला बी. इकडे काय बाप लेकीचं काय झालं असं ना लगेच आता मला बोल. काय झालं असं म्हणजे काय आलं सांग. कशाला गाणं आला होती काय झालंय तुला मम्मी, काय महेश वरती अडकलाय काय? टेरेसवर. अय टेरेसवर पण गेला कस काय त्या बापाने कुलूप लावलाय ना इकडून अरे. पेंटरनी शिडी ठेवली होती ना तिथं, त्याच्यावरून गेला. बघ आता मग ते त्याला उद्योग शिडीवरून उतरता नाही आलं का तुला सांगायला शिडीच पप्पांनी काढली, आता तो अडक. बर वरला टाकलाय तसाच राहू दे. तू होती 4 दिवस 8 दिवस तसाच लटकू दे वर राहू दे. त्याच्यापासून काय पडलंय आपल्याला एवढं. अहो पण मी 4 दिवस जेवत खावत होते. तो जर उपाशी मेला किंवा त्यांनी जर वरून उडी मारली नाही नाही तुमच्यावर येईल सगळं. ओ मला जायचं जेलमध्ये आणि त्याच्या घरच्यांना कळणार नाही का 4 दिवस पोरगा घरी आला नाही तर. म्हणजे काय घरी सांगून आलाय का इकडे येताना. सांगून नसेल आला, पण मग ते काही मग आई बापा असं काय करता तुम्ही अरे पण मग काय का त्याला काय पत्र पाठवलं होतं काय वर जायला म्या तिथं च्याव्या हे कळतात काय. हो का अजून च्याव्या माय खिचत येत आणि ती इकडं कुठं शिडीने लटकत गेलंय वर. हा. राहू दे राहू दे राहू दे तसंच. अहो ऐका ना पप्पा, नको ना. अहो नको, तो उपाशी खरंच मरून जाईल. आणि तुला एवढी काळजी काय त्याची. आमचं खरंच प्रेम आहे हो एकमेकांवर. तुम्ही थोडं समजून घ्या ना खरंच. तिच्या काळजीचं काय करताय पोराला काही झालं तर आपण दोघं जातो 12च्या भावात थांब त्याला इकडे खाली आणतो आधी. हा हा मग बघत इथं आणा त्याला चल. आणि बघू कुणाचं प्रेम मी किती पण आणि येते. कुणाचं हा हा कळन ना जरा. हा चल. चला बाहेर काढा पहिले इकडे खाली बरं मला एक सांग. काय म्हणते हो? हा. हा, तुला कसं कळालं ती वरती आलेला आहे म्हणून फोन केला होता मी त्याला. फोन केलता ना मग आम्हाला काय आला इतक्या वरती चढायला हवी ती या वयात त्याला बोलून घे फोन करून खाली एक काम कर हा. फोन लाव त्याला- म्हणा त्याला पप्पाच्या असं खिशातली सांगू. चावी मला हा. सापडली तू ये इथं. त्याला सांगू नको की हा. आम्ही चावी दिली किंवा आम्ही खाली आहेत म्हणून लाव, लाव, खाली लाव. येणार नाही लाव चांगल्या कामाला नाही उशीर घरी जायचा. तुम्ही एक काम करा दरवाजा उघडा हॅलो, ऐक ना महेश. अरे मला आहे ना पप्पांच्या खिशात चावी सापडलीये. हा ये खाली ये, कुलूप उघडते बघ मी. हा ये ये. बोलवले मम्मी. बोलवलं तर जा तिकडे कडी उघड हा. तुम्ही सारखा बाजूला ती का? उघडती बाजूला ती पोरं तुम्हाला बघितलं यायचं नाही हा इकडे महेश, काय आहे महेश. आले आले तिकडे इकडे तिकडे काय घालतात रे? काय घालतात काय घालतात शिडी मोडून वर. मारू नका पप्पा, मारू नका त्याला. मग त्याची पूजा करू का. 2-3 ठोके टाका तुम्ही पप्पा मारू नका त्याला, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. हे नाटके यांचे टाका तुम्ही 2-4 टोले टाका मम्मी आता ऐकून तर तुम्ही ऐकून घ्या ना प्लीज, ऐकून घ्या. पर घरापर्यंत पोर यायला लागले हा तुझी हिंमत कशी काय झाली इथं घरापर्यंत येण्याची. हा? पप्पा नका ना मारू. कशी झाली. अहो, पोरीला लागत आहे आपल्याच अरे पोरीला काय पप्पा मग तुला टोला टाकू का. काय म्हणते ना ते ऐकून घ्या व्यवस्थित पप्पा ऐका, तो चांगल्या घरातला मुलगा आहे. तो काय असं कुणी भिकार भंगार नाहीये. चांगला मुलगा आहे, त्याच्या घरी किती प्रॉपर्टी आहे, सगळं चांगलंय. घरातले सगळे शिकलेले आहेत, त्याच्या शेतीवाडी पण आहे. अहो आणि आम्ही आहे ना आमचं शिक्षण कंप्लीट झाल्यावर तुम्हाला सांगणारच होतो, पण तुम्हाला आधीच सगळं कुणीतरी सांगितलं. आणि हे बघा पप्पा, आम्ही आहे ना सज्ञान आहेत. आम्ही आहे ना असं पळून जाऊन सुद्धा लग्न करू शकतो, पण विषय काय, हा? आम्हाला तुमच्या संमतीनेच लग्न करायचंय. राम सरपंच राम 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 अरे तुमची सोसायटीत वाट बघतोय मी तिकडे असं हा ना अहो येत मोठा माया कुठं ना होऊन बसला सरपंच. हो. काय सांगावं तुम्हाला. बघा हे पोरग महेश हा याला ओळखतो मी काय हा. झालं पोरग अहो ही झालंय काय आता मोठ्या घरचं पोरग आहे ते काय झालं हे आमच्या घरी आता ते ही उद्योग असा केला या पोऱ्याने. हा. आता मी इथं कुलूप बिलूप लावून इथंच झोपत होतो हम्म. आणि पेंटरचं लोकांचं काम चालू आहे ना, ही शिडीहून वर 3ऱ्या मजल्यावर चढलंय. बर हा ही पोरगी काय केलं म्या जरा माझ्या कानावर आल्या, मग पोरगी 3ऱ्या मजल्यावर ठेवली होती. हा 2-4 दिवस वर ठेवली. ही बायको जरा बिघडली माया मी यांना खवळीच नंतर आम्ही खाली आलो. खाली आणली. असं झालं तवर होय. ते पार तिथं पोहोचलं सरपंच साहेब, पण ही काय म्हणते आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, बर पण पप्पांना कळलं आणि त्यांनी मला वरती कोंडून ठेवलं होतं. हा. मग मी त्याला मेसेज करून सांगितलं, कारण आम्हाला भेटताच येत नव्हतं मला कोंडल्यामुळे. असं झालं तो होय. मला भेटायला आला होता, पण पप्पांनी काय केलं, इथं कुलूप लावलं आणि तिकडची शिडी पण काढली ज्याने तो वर आला होता तो. मग त्याला खालीच येता येत नव्हतं.
असं झालं का मग मला पप्पांना सांगावं लागलं की तो वर आड पेक्षा मोठी स्टोरी झाली फक्त ही. काय सांगा तुम्हाला तू शिडीने वर गेलता हा आणि यांनी काय केलं ना तर शिडी काढली काय तुम्ही तसं नाही झालं, पाऊस येत होता. हा म्हणलं कायला भिजवायची आता, कसं बांबू शिडी. कावळ्या झालं उडायला फायदेल झालं मोडायला मग ठीक आहे, आता मला काय माहिती हे कुठं ना होईना असा. महेश, हा काय काय आलंय मोठं घरचं पोरग आहे हा? आणि तुमचं प्रेम आहे का हा? आम्हाला लग्न करायचंय सरपंच तुझं वय साहेब. किती चालू आहे आता? माझं आता 23 कम्प्लीट आहे. तुझं माझं 25 आहे. साधने नाही ते हा? हा संज्ञान मी आहे तर तर. या मताचा आहे बरं हा. का चांगलं होईल पोरीचं कल्याण होऊन जाईल एकोणतं एक पोरग आहे ते घरी खूप चांगलं आहे हा लावून द्या लग्न हा, आणि नसलं तुम्हाला जमत हा. ना अजिबात बोलायचं नाही त्याला पण आणि तिला पण चांगलं एकदम कल्याण होऊन जाईल मुलीचं माहितीये का तिने चॉईस चांगली केली हा पायल हम्म. हा, एकदम भारी काय म्हणते जमतंय सर? का तुम्हाला मला जमतंय यांचं बघा. काय आता तुम्हाला टर्री जरा टर्री हा एक तारीख हा, नाही जाऊ दे, आता तुम्ही असल्यावर मी कुठं माघारी घेत नाही काय. माघार घ्यायची लग्न लावून देऊ आलं का लक्षात चला जमलं. चहा पाणी करा हा. याचा बापाची माझी चांगली मैत्री आहे. असं हा, आणि मग मग काय नाही, मग काय विषय नाही. जमलं. मग आता काय घेऊ काय तुझ्या नाही. घरच्यांना पण बोलून. आणि सरपंच साहेब तुम्ही थांबा थोड्या वेळ, मग चहा वगैरे घ्या चल तेवढं तुम्ही तिकडे. चहा पाणी हा. करा ए, जा रे वरती परत हा, जा गप्पा मारा चल. जा ती लागेल खालती पप्पा हा. जाऊ का? हा, जा जा, जा. जा. जा सरपंच आहे ना, जा. सासरे बुवाचं उग वाचलात म्हणजे फक्त सरपंचामुळं. काय योगा हा म्हणजे तुम्ही आले म्हणून हा. ही पोरं मी वाट- म्हटलं तुम्ही सोसायटीत नाही आले वाट बघतोय तरी मी दोन तिकडे. चार कान पडत बसवलेत मी. काय लय सांगावं मोठे तुम्हाला घरचे आता पोरं आहे ते. असं हा, बरं, चला चहा चला घेऊ.